नमस्कार. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. माझे श्री गुरु आदरणीय डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार. समर्थांना माझा साष्टांग नमस्कार. आपल्या दोन्ही आचार्य आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय अलकाताईंनाही साष्टांग नमस्कार आणि आपल्या सर्वांना सस्नेह नमस्कार. आज आता आपण चिंतनासाठी जे समास आहे ते 20व्या दशकातला तिसरा समास आणि चौथा समास. तिसरा समास आहे तो सूक्ष्म नामाभिधान. हा अतिशय सूक्ष्म भेदाचा मागमूस नसणाऱ्या ब्रह्माला अतिशय स्थूल व भेदाने भरलेले रूप देण्याचा अद्भुत चमत्कार माया करते. ही माया दूर सारून साधकाला ब्रह्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करावा लागतो. या सृष्टीमागचे एक एक असे तत्व बघण्यासाठी ज्ञानदृष्टी विकसित करावी लागते. अज्ञानाच्या कनिष्ठ पातळीवर जगत असतानाच विचाराने पुन्हा पुन्हा अर्थरूप होऊन श्रेष्ठ अशा ब्रह्माच्या पातळीवर राहणे हे परमार्थाचे मर्म आहे. संसारात राहून देखील हे कसे साधावे याचेच तर दासबोध आपल्याला मार्गदर्शन करते. या समासावरील चिंतनास सादर करणार आहे सौ मृदुला जोशी. डॉक्टर काकांच्या अनुग्रहित असलेल्या मृदुलाताई देहूच्या बालशिबिराशी गेली अनेक वर्ष आयोजनात सक्रिय सहभाग असतो त्यांचा. मी मृदुलाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. मृदुला. हो. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? हो हो. ओके. समर्थांना वंदन करते. श्रीरामाला वंदन करते. डॉक्टर काकांना वंदन करते. आचार्य आचार्य द्वैंना वंदन करते. माझ्या सहअध्यायांना वंदन करते. श्रीरामचंद्रासी करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. श्रीराम. माझा झालेला अभ्यास मांडायला मी सुरुवात करते इथे. आपलं मूळ म्हणजे माती असं गृहीत धरलं तर भाजलेल्या मातीवर जर पाणी पडलं तर ते पाणी जिरून जातं. तसं माती म्हणजे आपण स्वतः आणि पाणी म्हणजे मोहमाया असा जर अर्थ घेतला तर 20 दशकांपर्यंत समर्थ आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करवून आणतात. आणि या 20व्या दशकात समर्थ आपल्याला मोहमायेपासून विरक्तीकडे नेतात. ही मोहमाया जे पाण्याचं स्वरूप आहे, त्या पाण्यात आपण वाहून न जाता त्या मातीने त्या पाण्याला जिरवून टाकण्या इतकी त्या मातीची तयारी झालेली असली पाहिजे. म्हणजे अर्थातच 20व्या दशकातला हा तिसरा समास सूक्ष्म नामाभिधान. मुळापासून शोध घेतला तर विस्ताराची वेगवेगळी रूप आपल्या डोळ्यापुढे येतात. आपल्याला प्रथमतः जो दिसतो तो पूर्ण पंचमहाभूतिक विस्तार, जो स्थूल रूपाकडे जातो आणि आपल्याला नेतो पण. मागच्या समासात आपण हा विचार पाहिलाय. पण आपल्याला या टप्प्यावर सूक्ष्म बुद्धीने विचार करून सूक्ष्मत्वाकडे जायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी नाना प्रकारीचे प्राणी जन्मास येती. चारी खाणी म्हणजे अर्थातच अंडज, जारज, श्वेतज आणि उद्बीज. आणि चारी वाणी म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. पण नंतर पुन्हा तो पृथ्वीमध्येच विलीन होत असतो. असं प्रत्येक प्राण्याचं होत असतं. स्थूल रूप आपल्या डोळ्यांनी दिसतं, पण समर्थ इथे आपल्याला ते स्थूल रूप सांडून सूक्ष्माकडे जायला सांगतायत. म्हणून समर्थ दोन गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायला सांगतात, ज्यामुळे मूळ मायेकडे जाणं आपल्याला सोपं जातं.
डोळ्यांनी दिसणारा आकार आणि दुसरं नाम. डोळ्यांनी आकार दिसतो आणि त्याला आम्ही नाम अर्थात नाव देतो. या दोन्ही गोष्टी समर्थ इथे सोडायला सांगतात. सूक्ष्माकडे जाण्यासाठी गुणांपासून मूळ मायेपर्यंत परत परत अत्यंत सूक्ष्म दृष्टीने याचा विचार करणं आवश्यक आहे. जाणीव आणि नेणीव ही गुणांची रूप आहे. ही दोन्ही रूप खरं तर मायेचीच आहे. शुद्ध नेणीव तमोगुणात्मक आहे, तर शुद्ध जाणीव सत्वगुणात्मक आहे. पण जेव्हा जाणीव आणि नेणीव, नेणीव म्हणजे अर्थातच अज्ञान, एकत्र येतात, तो मात्र रजोगुणात्मक विचार होतो. त्रिगुण हे सूक्ष्म रूपात्मक आहेत. माया जर मूळ माया असेल तर त्यात त्रिगुण आहेतच, पण त्यातले त्रिगुण मात्र ओळखायला येत नाहीत, दिसत नाहीत. पण प्राकट्य चार ठिकाणी होतं, म्हणून समर्थ त्याला गुणक्षोभिणी असं म्हणतात. रज, तम आणि सत्व एकत्र आल्यामुळे त्याचा अर्थातच चिखल झालेला असतो आणि तो चिखल स्वच्छ करणं तसं चिकाटीचं काम आहे. वर आपण काय सोडायला पाहिजे त्यात नाम असा उल्लेख आला. प्रकृती आणि पुरुष, शिवशक्ती अशी त्यांना आपण दिलेली ही नावं आहेत. जडरूपी देहात चेतना निर्माण झाल्यामुळे आपण त्याला चैतन्य असं नाव दिलं आहे. समर्थ इथे आपल्याला मूळ मायेपुढे 14 संकेत सांगतात. सत्व, रज, तम, शुद्ध सत्व गुण, गुणक्षोभिणी, शिवशक्ती, प्रकृती पुरुष, षडगुणेश्वर, अर्धनारी नटेश्वर, गुणसाम्य, चैतन्य, मन, माया, अंतरात्मा, गम्य या संकेतामध्ये मूळ माया प्रकट होते असं समर्थ म्हणतात. साधकाने आपल्या वृत्तीचा प्रवास आता हळूहळू मूळ मायेपर्यंत न्यायचा आहे. समर्थ सांगतात, आता वरवर पाहू नका, तर मुळापर्यंत जा. जेव्हा आपल्याला गावाला जायचं असतं एखाद्या, तेव्हा आपण पहिल्यांदा प्रदेश, मग जिल्हा, तालुका, गाव, त्याच्यानंतर आपल्याला ज्या त्या गावातल्या ज्या परिसरात जायचंय ते परिसर, मग घर आणि नंतर आपण घरात प्रवेश करतो. तसं या स्थूलातून हळूहळू सूक्ष्मामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. पंचमहाभूतांचा ऱ्हास करून हे 14 संकेत पार करून त्यामुळे मायेकडे जायचं आहे. पण इथपर्यंत जाऊन आमचा प्रवास संपणार आहे का? तर नाही. तर आम्हाला मूळ मायेचा निराश होत नाही तोपर्यंत आम्हाला निर्गुण निराकार परमात्मा भेटणार नाही. आपलं शरीर पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. ती पंचमहाभूत ही नष्ट होणारी आहेत, त्यामुळे आम्हाला त्याच्याही आत जाण्याची गरज आहे. समर्थ इथे या सगळ्यांची बेरीज करतात. ते म्हणतात 14 संकेत अधिक 5 म्हणजे पंचमहाभूत, याची बेरीज 19, त्याच्यात 4 खाणी ऍड केल्या की 23. या मूळ चतुर्दश पाहिलेची पहावे, याप्रमाणे अधिक मुळात जाऊन आम्हाला चतुर्दश पाहता आलं पाहिजे. नुसतं वाचून आणि समजावून कळत नाही, तर प्रत्यक्ष त्यात प्रवेश केल्यावर ही स्थिती जास्त कळत जाते. सगळ्या सृष्टीचं बीज आहे मूळ माया. 23 गोष्टी केल्यानंतर फक्त मूळ माया उरते. सगळ्यांचा निराश केला, आकार बाजूला काढले, सगळी नावं काढली, तर त्याचं मूळ शिल्लक राहतं आणि ते म्हणजे माती अर्थातच पृथ्वी. मूळ काय उरतं? तर मूळ माया आहे. मूळ माया नसती तर जगच निर्माण झालं नसतं. नामाचा आणि आकाराचा प्रभाव हल्ला, तो काढून टाकला की मूळ माया राहते. म्हणून समर्थ आपल्याला इथे सांगतात, योग्य ते समजावून घ्या, सावळा गोंधळ करू नका. नीट समजावून घेतलं नाही तर फक्त वाहत जाण्याची स्थिती येते. त्यामुळे सूक्ष्मात जा. इथे बोली भाषेतला अर्थ, डिक्शनरी मिनिंग आणि लक्षणाने गुणात्मक अर्थ असे दोन्ही आपल्याला पडताळायला समर्थ सांगतात.
भाषेसाठी अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शब्दशक्ती आहेत. विवेकाने शुद्ध लक्षांशावर लक्ष केंद्रित करून त्याचे मनन, निदिध्यासन केले पाहिजे. वाच्यांशापेक्षा लक्षांश जास्त गूढ असतो. तो कळून घेण्यासाठी तेवढी तयारी असणं आवश्यक आहे. जिथे पूर्व पक्ष म्हणजे माया नाही, तिथे पूर्व पक्ष नाही. जिथे सिद्धांत नाही, तिथं काय राहिलं? अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी. हा सर्व पूर्व पक्षाचाच विवेक आहे, म्हणजे तोही माईकच आहे. सिद्धांत म्हणजे केवळ एक शुद्ध परब्रह्म आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वातच नाही. अधोमुखामध्ये आणि मायेत भेद स्वीकारावे लागतात. मायेत असल्यामुळे जगातले बदल आपण लगेच आणि सहज स्वीकारतो, किंबहुना आपल्याला ते स्वीकारावे लागतात. आपण या भूमिकेत असताना गाय आणि गाढव यातला फरक समजावून घेऊन त्यांना त्याप्रमाणे हाकही मारतो आणि तसंच महत्व पण देतो. पण जेव्हा आपण अभेदाकडे जातो, तेव्हा दोन्ही मधला आत्मा हा एकच आहे. आत्मस्वरूपात आत्मस्वरूप जे आहे दोघांमध्ये ते एकच आहे. अमित्व भेद आहे, देहित्व भेद आहे. हा हा अमित्व भेद नाही, देहित्व भेद आहे. निसंग होण्याची जरुरी आहे. मायेतून बाहेर पडल्यावर निर्गुणी होता येतं. माया मिथ्या आहे असं म्हटलं तरी आपल्याला भीती आहे, ती आपल्याला सोडू शकत नाही. म्हणून आत्मा अमर आहे हे माहीत असून सुद्धा आपण मरणाला घाबरतो. एकदा माया मिथ्या आहे असं कळल्यानंतरही मायेची भीड का लागावी? मायेची भीड धरल्यामुळे स्वरूप स्थिती मात्र घसरते आणि या सगळ्या भिडेमुळे परब्रह्म स्वरूपाकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं आणि हे होणं अयोग्यच आहे. आमची स्वरूप स्थिती अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अशी आहे. ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयानंतर परत माईकाच्या आशेने इकडे तिकडे वणवण करत फिरणंही अयोग्यच आहे. त्यासाठी खऱ्या साधूची ओळख योग्य व्हावी लागते आणि ते पटण्यासाठी तेवढे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात, असं समर्थ इथे आपल्याला सांगतात. ते साधुत्व अंगी असावं लागतं. नुसतं सज्जन असूनही चालत नाही, हेही समर्थ आपल्याला सांगतात. ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरी, योगी ओळखावा योगेश्वरी. जैसे महाचतुरे चतुर ओळखावा. मीरेचं प्रेम करण्यासाठी मीरा बनण्याची गरज आहे. विवेकानंदांनी सद्गुरूंच्या शोधासाठी भरपूर कष्ट घेतले, वणवण फिरले. निर्गुणाची भेट होण्यासाठी ते फिरत राहिले आणि साधूच्या भेटीने निर्गुणाची भेट ही नक्की होते. परब्रह्माची भेट साधूमुळेच शक्य आहे. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रूप साधूंचे घेऊन साधू होत नाही, तर स्वरूप साधूचे घेता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात, जे न करीती इंद्रिय दमन, जे न लावीती शिष्यासी साधन, असे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी टाकावे. स्वतः साधुत्व आल्याशिवाय दुसरा साधू निर्माण होऊच शकत नाही. समर्थ आग्रह धरतात की अनुभवाचा ओलावा असणाऱ्या संतांच्या सहवासात राहिलात तरच तुम्हाला संतत्व प्राप्त होतं. समर्थ म्हणतात, उदंड संत शोधावे, तेव्हा कुठे एखादा स्वानुभवी महंत सापडतो आणि असा महंत सापडल्याशिवाय आपलं हित होणार नाही. नाहीतर स्वहित माझे मजला कळेना, तुझवीण रामा मज कंठ वेना, अशी स्थिती होते. स्वहित कळण्यासाठी योग्य साधूची गरज असते आणि तो मिळण्यासाठी त्याचा योग्य शोधही घ्यावा लागतो. प्रपंच असो वा परमार्थ असो, प्रचिती विण दोन्हीकडे सगळं व्यर्थ आहे. जो साक्षात्कारी स्वानुभवी संत असतो, तोच सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. रात्रंदिवस परमार्थाचा निधिध्यास असावा.
महावाक्याचं चिंतन करा. लक्षणेने या वाक्याचा अर्थाचा विचार करा असं समर्थ आपल्याला सांगतात. ऋग्वेदामध्ये प्रज्ञा नाम ब्रह्म, यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी, सामवेदात तत्वमसी आणि अथर्ववेदात अयम आत्मा ब्रह्म या महावाक्यांचा अर्थ पुन्हा पुन्हा पाहावा, त्याचं चिंतन करावं, मनन करावं. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा अभ्यास करा. अर्थ साकल्याने बघा. असा जो निरंतर आत्मानुसंधान करीत असतो तोच श्रेष्ठ जाणावा. त्याच्या संगतीनं, त्याच्या कृपेनंच परलोकीचा निजस्वार्थ साधता येतो असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून साधकाने अध्यात्म ग्रंथांचे वारंवार परिशीलन करावे. पाहिलेलेच पुन्हा पाहावे. सूक्ष्म विवेकाने त्याचा शोध घ्यावा. तसा प्रयत्न करत राहावा, म्हणजे स्वाभाविकरित्या जे रहस्य आहे ते कळून येते. त्या परब्रह्माचा साक्षात अनुभव येऊन सर्व संदेह नष्ट होतो असं या सूक्ष्म नामाभिधान या समासातून समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. मृदूला संपूर्ण समासाचा अगदी व्यवस्थितपणे आढावा घेतला. स्थूल आणि सूक्ष्म असं दोन्ही मायेचं दोन्ही स्वरूप जाणून त्याचाही निराश करण्यासाठी साधकांनी करायला पाहिजे. आणि आता या 20व्या दशकात म्हणजे त्याची तेवढी तयारी झालेली असणं अपेक्षित आहे समर्थांना. आणि हा सगळा अर्थातच विचारांचा प्रांत आहे. सतत विवेक जागृत राहणं यासाठी महत्वाचं आहे. आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा समर्थ सांगून आपल्या मनावर ते ठसवून देतात. आणि हाच विवेक जागृत राहावा, आपलं अनुसंधान चुकू नये आणि सुटू नये, यासाठी सद्गुरूंची कशी गरज आहे आणि त्यांचं महत्वही तू खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंस. यानंतरचा आजचा जो दुसरा समास आहे आज अभ्यासासाठीचा, तो आहे आत्मनिरूपण. हा प्रत्येक वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, घटनेमध्ये ईश्वराची सत्ता अनुभवास येणे हे ज्ञानी पुरुषाचे लक्षण आहे असे समर्थ सांगतात. ईश्वराच्या आधाराशिवाय दृश्य जग असणेच शक्य नाही. त्या आत्मारामाला बघता येणं, अनुभवता येणं हे उपासनेचं मर्म आहे. त्यासाठीचं मार्गदर्शन पुन्हा एकदा याही समासात समर्थ करतायत. यावरचं चिंतन सादर करणार आहे पुन्हा देहूच्या बालशिबिराशी संलग्न असलेलीच अमृता बर्वे. मी अमृताला विनंती करते की तिने सुरुवात करावी. अमृता. हो ताई, माझा आवाज येतोय? हो, येतो. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व सहाध्यायी आचार्या यांना वंदन करते आणि आजच्या माझ्या चिंतनास सुरुवात करते. आज मला अभ्यासाकरिता दिलेला समास आहे दशक 20 समास 4 आत्मनिरूपण. या समासाच्या अभ्यासासाठी मी रेफरन्स म्हणून डॉक्टर काकांची दासबोध चिंतनिका, डॉक्टर काकांचा दासबोध आणि के.व्ही. बेलसरे यांचा दासबोध हे ग्रंथ अभ्यासाला घेतले होते. या विश्वामध्ये ज्या सगळ्या घडामोडी चालतात त्या फक्त एका अंतरात्म्याच्या सत्तेने, हा विचार या समासाचा गाभा आहे. समर्थांचं निरूपण, या समासामध्ये केलेलं समर्थांचं निरूपण किंवा दासबोधामध्ये केलेलं निरूपण हे सर्वस्वी स्वानुभवाचं आहे असं समर्थ पहिल्याच ओवीमध्ये सांगतात. असा आवर्जून उल्लेख ते यामध्ये करतात. कारण सध्याच्या जगामध्ये स्वानुभव न घेता एखाद्याला दुसऱ्याच्या नजरेतून बघणं, ह्या गोष्टी खूप कॉमन आणि युज टू झालेल्या आहेत. दृश्य वस्तूंच्या मागे धावता धावता जीवनाचा गाभा, उद्देश याकडून तिसरीकडेच भरकटायला होते. वास्तविक पाहता या दृश्य गोष्टी या संपूर्णपणे मिथ्या आहेत, पण त्याची जाणीव आपल्याला होत नाही. केवळ हव्यासापोटी आपण त्यांच्या मागे धावत राहतो.
एक प्रकारची वासना, हव्यास यामध्ये असते. एक प्रकारचे टार्गेटलेस आयुष्य आपण जगत असल्याची भावना आयुष्याच्या सरतेशेवटी कुठेतरी मनामध्ये निर्माण होते. या ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात, या गोष्टींच्या मागे सुद्धा एक बारीक विचार केला असता एक शक्ती काम करते, असे म्हणायला हरकत नाही. त्याचा उल्लेख समर्थ या समासामध्ये करतात. या ईश्वराच्या शक्तीवरच हे संपूर्ण जग सुरू आहे. ही शक्ती संपूर्ण विश्वात विभागलेली आहे. तीच शक्ती प्राणी, पशु, पक्षी यामध्ये पण आहे. तसेच ती मानवामध्ये पण आहे. पण आपण फक्त बाह्यरूप बघतो. त्यावर भाळतो आणि वाहवत जातो. ही शक्ती झुरळ, पाल, कीटक, डास यांमध्ये आहे असे म्हटले तर वरकरणी आपल्याला हसायला येईल. पण सूक्ष्मपणे याचा विचार केला तर ही शक्ती या प्राणीमात्रांमध्ये पण आहे, नक्कीच आहे. या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असणारे कौशल्य, चैतन्य, चातुर्य हा या शक्तीचाच एक परिणाम आहे. मध्यंतरी एक पुस्तक वाचनामध्ये आले होते, तेव्हा एक गोष्ट वाचनामध्ये आली, की कुत्रे, गाय किंवा कोणताही प्राणी, पशुपक्षी असो, त्यांची पिल्ले जन्माला आल्यानंतर त्यांना एकच टार्गेट असते, की पक्षी असेल तर उडायचे, उडायला शिकायचे, किडे पकडायचे, खायचे आणि प्रारब्ध संपला की हा जीव संपून जातो. तसेच प्राण्यांच्या बाबतीतही. परंतु मनुष्य प्राण्याच्या बाबतीत हे मात्र वेगळे आहे. बाळ जन्माला आले की त्याला खूप सारे ऑप्शन्स आहेत. कसे जगायचे, कुठे जगायचे, काय खायचे, काय प्यायचे, काय शिकायचे, कसे राहायचे, काय पाहायचे आणि खूप काही. मात्र याचा बारीक विचार केला असता यामागे पण एक शक्तीच कार्यरत आहे असे म्हणूयात. या शक्तीच्या जोरावर तिची जाणीव योग्य वेळी लक्षात घेऊन त्या शक्तीने त्याला योग्य मार्ग, त्याच्या आधारे योग्य मार्ग, योग्य संगत आणि योग्य चिंतन मनन झाले तर नक्कीच मनुष्य जन्माचे सार्थक होईल. मात्र सर्वत्र घडणाऱ्या घटनांमागे कोणती शक्ती कार्यरत आहे याचे भान ठेवणे म्हणजेच ईश्वराशी अनुसंधान ठेवणे आहे. जो हे जाणतो तो नक्कीच ज्ञानमय आहे. या शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणे याकरिता दृश्य जगताचे, विश्वाचे तत्वतः निरसन करावे लागते. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. काही प्रमाणात त्यागही करावा लागतो. तेव्हाच या परब्रह्माचे दर्शन घडते. हे सांगणाऱ्या ओव्या या समासामध्ये 19 ते 22 मध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करून चिंतन मनन करणे हे आवश्यक आहे. उपासना ही ज्ञानाची पूर्वपायरी आहे, ज्याचे पर्यावसन हे तदनंतर ज्ञानामध्ये होते आणि त्यामुळेच निरंजन ब्रह्माची प्राप्ती होते. असे हे पूर्वापार चालत आलेले आहे, आजही चालू आहे आणि विश्वाच्या अंतापर्यंत हे असेच चालू राहणार आहे. मात्र यामध्ये वावरताना नैमित्तिक कर्म करणे हे मात्र अनावधानाने आलेच. यामध्ये विहित कर्म, काम्य कर्मे, निष्काम कर्मे, सकाम कर्मे ही आलीच. पण विहित कर्म मी नित्य करावे आसनसो चित्ती, निरीच्छ मानव तरीही असावी उल्हासित वृत्ती. याप्रमाणे कशाचीही आज अपेक्षा न ठेवता ही कर्म करणे आवश्यक आहे. तसेच ही कर्मे सत्कर्मे होतीलच असे नाही, हे आपल्याला नक्कीच माहित आहे. कारण या प्रत्येक कर्माच्या मागे एक ईश्वरी शक्ती जागृत असते. ती आपल्या हातून हे कडून घेत असते. पण ही कर्मे करताना आपला विवेक जागृत ठेवणे हे नक्कीच आपल्या हातात असते. समर्थ या समासामध्ये आवर्जून हे सांगतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजेच ही चळवळ म्हणजे कोणतीही क्रांतिकारी घटना या ठिकाणी समर्थांना अपेक्षित नाही. तर कोणतीही कर्मे करताना त्यामागे काहीतरी अधिष्ठान आहे, अनुष्ठान आहे याची जाणीव ठेवून कर्म करणे आवश्यक आहे. थोडक्यात तो जसा देणारा आहे तसाच घेणाराही आहे. आपण हे मात्र फक्त एक निमित्त आहोत. जय जय रघुवीर समर्थ. अमृता, अगदी थोडक्यात मोजक्या शब्दांमध्ये पण तू सगळ्या समासाचा खूप छान पद्धतीने आढावा घेतलास. खरंय, आता आपल्याला म्हणजे काय, ह्युमन बिईंग्स म्हणून वी आर स्पॉइल्ड फॉर चॉईस आणि त्यातच अडकून पडून आपण मूळ जो चॉईस करायला पाहिजे तो विसरून जातो आणि भलत्याच याच्या मागे धावत जातो. तू छान पद्धतीने ते सगळं सुरुवातीला समजावून सांगितलंस. उपासना करताना आणि कर्म उपासना या करताना सुद्धा आपल्याला काय नेमकं भान ठेवलं पाहिजे, निष्कामपणे ते झालं पाहिजे, हा महत्वाचा जो संदेश आहे
तो समर्थांनी या समासातून दिलाय आणि तू अगदी व्यवस्थितपणे तो हे केला, की आपल्या सगळं हे करताना मूळ शक्ती यामागची कर्ता खरा कोण आहे, याच्याकडे दुर्लक्ष न करता निष्कामपणे हे सगळं झालं पाहिजे. छान पद्धतीने तू समजावून सांगितलंस. यानंतर आपल्याला आपल्या आचार्य मार्गदर्शन करतील. मी आधी माधुरीताईंना विनंती करते, की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनाला सुरुवात करावी. माधुरीताई. माधुरी मावशी आणि आरतीताई, अलकाताईंचा अलकाताई फोन आहेत आला. का? नाही, येणार आहे? अलकाताईंचा फोन आला होता. ते हं. अजून मंदिरातच आहेत, त्यांना जॉईन व्हायला जमत नाही आज. मग माधुरीताईंनी जास्त वेळ घेतला तरी आम्हाला हरकत नाही. होय. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. असंख्यात नामे जया देत लोक, परी अंतरी सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. जय जय रघुवीर समर्थ. आज फार मोठी संकट आलंय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आज आदरणीय अलकाताई नाही आहेत. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते, समर्थांना साष्टांग नमस्कार करते, आदरणीय अलकाताईंना देखील सादर नमस्कार करते आणि सगळ्या साधक वर्गाला विनम्र अभिवादन करून आज आपण चिंतनाकडे वळूया. दोन्ही चिंतन जी मृदुलाताई जोशी यांनी सूक्ष्म नामाभिधान या समासावर चिंतन प्रकट केलेलं आहे. आणि खरोखर आता हे सगळे समास 20व्या दशकातले समास जर आपण मागच्या वेळेसपासून बघितले तर सगळे समास पुन्हा एकदा समर्थ सगळ्या याची उजळणी करत आहेत आणि उजळणी करून आपल्याला पुन्हा पुन्हा ब्रह्मतत्वाकडे आपली नजर जी काही आहे, आपलं सातत्याने लक्ष जे काही आहे ते कुठे वेधत आहे, तर ब्रह्मतत्वाकडे आपलं लक्ष वेधत आहे. आपण सुरुवातीचाच श्लोक पाहिला, त्या श्लोकामध्ये हा सगळा विचार जो काही आहे तो सगळा विचार ज्यांनी कोणी हा श्लोक रचला असेल तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे की असंख्यात नामे जया देत लोक. त्याला वेगवेगळ्या नावाने आपण आता बघितलं की कशा पद्धतीने ती 14 नावं त्याला दिलेली आहेत आणि त्या 14 नावाच्या पलीकडे सुद्धा असंख्यात नाम येत आहे. कोणी त्याला विठ्ठल म्हणताय, कोणी त्याला कृष्ण म्हणताय, कोणी राम म्हणताय, कोणी काही आणखीन म्हणताय, अर्धनारी नटेश्वर म्हणताय, पुरुष प्रकृती म्हणताय, मूळ माया आणि ईश्वर असं म्हणताय. म्हणजे अशा पद्धतीने अनेक नावं जी काही आहेत तर ती नावं या ठिकाणी या परब्रह्म तत्वाला मिळालेली आहेत. आणि पण त्या ठिकाणी वास्तविक पाहता मुळात जर काही असेल तर ते एक सच्चिदानंद स्वरूप जे काही आहे, ब्रह्मतत्व जे आहे ते कसं आहे तर सच्चिदानंद एक सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये एकच एक तत्व जे काही आहे ते तत्व वास करताय. आणि वास्तविक पाहता त्याच्या बळानेच त्याच्या अधिष्ठानावरतीच हा सगळा संसार हे विश्व जे काही आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर ही अनंत कोटी ब्रह्मांड जी काही चालतायत ती त्याच्या सत्तेवरती चालत आहेत आणि म्हणून नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. अशा पद्धतीने हे दोन्ही समास जर का आपण बघितले तर या दोन्ही समासांचा पुन्हा निर्देश जर का कुठे असेल तर त्या ब्रह्मतत्वाकडेच त्याचा निर्देश आहे. सूक्ष्म असलेलं नामाभिधान जे आहे ते बाजूला सारावं. नाम आणि रूपाच्या पलीकडे तो परमात्मा आहे आणि म्हणून ते नाम आणि रूप सुद्धा आम्हाला बाजूला सारता आलं पाहिजे आणि बाजूला सारून आम्हाला त्या ईश्वरी तत्वाकडे आणि ईश्वरी तत्वाकडून म्हणजेच अस्ति भाती आणि प्रिय याच्याही पलीकडे असलेलं जे ब्रह्मतत्व आहे की ज्याला सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप असं म्हणतात, अशा त्या ब्रह्मतत्वाकडे आमची नजर गेली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा माया कशी निर्माण झाली, मायेचं स्वरूप नेमकं काय आहे, माया म्हणजे काय, त्या मायेला उल्लंघून त्या ठिकाणी कशा पद्धतीने जाता येऊ शकतं, त्याच्यासाठी संतांचं सद्गुरूंचं सहकार्य कशाला आपल्याला अत्यंत कसं आवश्यक असतं आणि त्यांच्या कृपेनेच कसं आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत. म्हणून पुन्हा एकदा समर्थांनी त्रिगुणांचं स्वरूप कसं आहे, त्या त्रिगुणांच्या पलीकडे गुणातीत असलेला असा हा परमात्मा कसा आहे याचं सगळ्याचं वर्णन पुन्हा एकदा
समर्थ या सूक्ष्म नामाभिधान या समासामध्ये करतायत. मृदुला त्यांनी अतिशय सुंदर असा त्याचा आढावा तर पूर्णपणे घेतलेलाच आहे. आणि त्याचबरोबर अमृता त्यांनी सुद्धा जो नंतरचा आत्मनिरूपण समास आहे तो अतिशय थोडक्यामध्ये पण नेमकेपणाने, जे समर्थांना जो नेमकेपणा अतिशय आवडतो त्या नेमकेपणाने त्यांनी पुन्हा एकदा त्या आत्मनिरूपण या समासावर देखील अमृताताईंनी अतिशय छान अशा पद्धतीने चिंतन प्रगट केलेलं आहे. हे संपूर्ण विश्व जे काही आहे हे त्या ठिकाणी तर कोण इथे कार्यरत कोण आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं काही चाललेलं आहे, ही मूळ माया कशा पद्धतीने निर्माण झाली, या मूळ मायेतूनच मग हे सगळं संपूर्ण आपण काय त्रिगुण म्हणतो, त्या त्रिगुणांचं गुणसाम्य म्हणतो, मग त्याच्यानंतर गुणक्षोभिनी म्हणतो. तर हे कसं निर्माण झालं, आपण जर का आपला विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्यामध्ये सुद्धा हे जे काही त्रिगुण कार्य करत आहेत, तर हे त्रिगुण जेव्हा कार्य करतात त्या त्रिगुण कार्य करण्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी तर कोणतं तत्व आहे, कोणाच्या याच्यावरती अधिष्ठानावरती हे त्रिगुण कार्य करताना आपल्याला दिसतात, हा सगळा विचार समर्थ पुन्हा पुन्हा या सगळ्या समासांमध्ये आपल्याला मांडताना दिसत आहेत. आणि जेव्हा जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने सत्वगुण वर येतो आणि सत्वगुणाचं कार्य माझ्या हातून होऊन जातं, किंबहुना रजोगुण माझा वर येतो आणि रजोगुणाचं कार्य त्या ठिकाणी रजोगुणाची जी काही कार्य आहेत ती रजोगुणाची कार्य होऊन जातात, तमोगुण वर येतो आणि तमोगुणाची कार्य होऊन जातात. आता हे जे काही आहे पण हे वास्तविक पाहत आहेत सगळे तीन गुण जे काही कार्य करत आहेत तर ते कार्य कोणाच्या अधिष्ठानावर चाललेलं आहे. म्हणजे मला सातत्याने काय केलं पाहिजे, तर जेव्हा जेव्हा माझा जो जो गुण वर येईल त्या त्या गुणाला बाजूला सारून त्या गुणांच्या पलीकडे असलेलं गुणातीत नावाचं जे तत्व आहे की ज्याला ब्रह्म असं म्हणतात, त्या तत्वाकडे माझी नजर जी काही आहे, माझं लक्ष जे काही आहे की वास्तविक पाहता ते ब्रह्मतत्व काही सुद्धा करत नाही. मग करतं कोण, तर समर्थांनीच अनेक वेळा सांगितलेलं आहे की करता जगदीश हे तो खरे. वास्तविक पाहता जो ईश्वर आहे तो करता करविता आहे आणि तो करता करविताच त्या ठिकाणी आपल्याकडून जे कार्य आहे ते कार्य करवून घेत असतो. आणि मी कसा आहे, तर मी म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच ब्रह्म, हे कसं आहे तर केवळ अधिष्ठान रूप आहे, ते काहीही करत नाही, ते निष्क्रिय आहे. हा विचार मला पुन्हा पुन्हा सांभाळता आला पाहिजे. आणि जर का मला तो सांभाळता आला आणि मी थेट त्या ब्रह्मतत्वापर्यंत जाऊन पोहोचले. काका पूर्वी आमच्याकडनं सातत्याने एक प्रयोग करून घेत असत. काका असं म्हणत असत की मी ज्या खुर्चीवर बसलेलो आहे कल्पनेने ती खुर्ची जी काही आहे ती बाजूला करा. आता कल्पनेने खुर्ची बाजूला केली की मग काय राहतं खाली, तर खुर्चीच्या खाली काय आहे, तर गालिचा आहे. गालिच्या कल्पनेने बाजूला करा, विचारांनी बाजूला करा आणि मग त्या गालिच्याच्या खाली काय आहे, तर फरशी आहे. फरशी बाजूला करा. फरशीच्या खाली काय आहे, तर दगड गोटे अमुक तमुक आहे आणि मग तेही बाजूला करा आणि मग खूप मोठी उंच उडी मारा आणि मग हे सगळंच्या सगळं त्याच्या खाली काय, त्याच्या खाली काय करत करत तर काय आहे, तर अशा पद्धतीने जेव्हा की काय आहे हे सांगता येत नाही पण काहीतरी आहे एवढं निश्चित आहे. आता हे जे काही काय आहे ते सांगता येत नाही पण काहीतरी आहे एवढं मात्र काय करावं लागतं, तर एवढं मानावंच लागतं. हे जे काही आहे हेच वास्तविक पाहता काय आहे, तर आत्मतत्व आहे किंवा ब्रह्मतत्व आहे. आणि या ब्रह्मतत्व इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की ते आम्हाला काय कळू शकत नाही. आणि म्हणून विचारांचा आढावा घेत घेत सातत्याने निराश करत राहणं आणि निराश करता करता त्या ब्रह्मतत्वाला काय गवसणी घालणं, हे जे काही आहे वास्तविक गवसणी घालणं हा शब्द सुद्धा तिथे तितकासा बरोबर नाही, कारण ते ब्रह्मतत्वच एकुलतं एक आहे, केवल आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा पद्धतीने समर्थांनी या सगळ्या संपूर्ण दोन्ही समासांचा जर का आढावा आपण घ्यायचा झाला तर आपल्या असं लक्षात येतं की समर्थांनी हे अशा पद्धतीने हे माया तत्व जे आहे ते माया तत्व बाजूला सारायला सांगितलेलं आहे. आणि ही माया जोपर्यंत आम्ही हळूहळू विचाराने बाजूला सारत नाही तोपर्यंत आतच असलेला
अधिष्ठान रूप असलेलं हे ब्रह्मतत्व जे आहे, आत्मतत्व जे आहे, ते आम्हाला काय होऊ शकत नाही. तर ते आम्हाला त्या ठिकाणी तेच मी आहे, किंबहुना तेच मी आहे हे म्हणणं सुद्धा शब्दामध्ये येणार आहे. आणि या शब्दाच्याही पलीकडे ते काय आहे, तर ब्रह्मतत्व आहे. आणि म्हणून ते शब्दातीत म्हणून त्याला म्हटलं जातं. अर्थात तिथे आपली वाणी पोचू शकत नाही, आपले कुठलाही विचार जो काही आहे तो सुद्धा खुंटून जातो आणि केवळ ते आहे आहे आणि आहे इथपर्यंत आपण येऊन पोचतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून समर्थांनी पुन्हा पुन्हा मग हा अनुभव देणारा जर कोण असेल तर हा अनुभव सद्गुरूंच्या कृपेने त्या ठिकाणी ज्यावेळेस शिष्याला अनुग्रह ते देतात त्यावेळेस त्या शिष्याला अशा पद्धतीने त्याची थोडीशी झलक जी काही आहे ती झलक त्या की या देहाशिवाय सुद्धा मी आहे. हे सगळं जे काही तीनही देह जे काही आहेत, किंबहुना चारही देह जे काही आहेत, या चारही देहाच्या पलीकडे मी आहे याची झलक देहाशिवाय मी आहे असं जे काही या आत्मस्वरूपाचं अस्तित्व आहे, त्या आत्मस्वरूपाचं अस्तित्व त्या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेने. आणि म्हणून प्रत्ययाचा काय म्हटलंय त्यांनी, महंत, की जो असा अनुभव संपन्न महंत आहे त्याच्याकडनंच त्या ठिकाणी त्या गोष्टीचा काय येतो, तर अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि जोपर्यंत असा प्रचितीचा महंत आपल्याला सापडत नाही किंवा तो आम्हाला प्रचिती आणून देत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्ही नुसतं काय तर विचार करत राहतो. पण जेव्हा अशा पद्धतीने अनुभवाच्या पातळीवर एक क्षण का होईना पण माणूस येऊन पोचतो, तर तेव्हा मात्र की या देहाशिवाय सुद्धा माझं अस्तित्व आहे हे त्या ठिकाणी त्याला 100% हळूहळू पटायला लागतं. आणि हे सातत्याने याच्यासाठी सतत विचार करावा लागतो. आणि हा विचार जो काही आहे तो विचार म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना या ठिकाणी मग ह्या शक्ती त्याला लागते. आणि ती शक्ती जी काही आहे त्या शक्तीच्या पाठीमागे त्या शक्तीलाही अधिष्ठान जर कोणतं असेल तर ते ब्रह्मतत्वाचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी नाम आणि रूप हे जे काही अतिशय सूक्ष्म असणाऱ्या या गोष्टी सुद्धा आम्हाला काय करावे लागतात, तर यांचा निराश करावा लागतो. आणि जोपर्यंत तो निराश होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मग आम्हाला त्याची काही येऊ शकत नाही, तर प्रचिती येऊ शकत नाही. आणि म्हणून सातत्याने समर्थ आम्हाला काय सांगतात, तर अशा पद्धतीने म्हणून संसार सांडावा मग साधूचा शोध घ्यावा, फिरफिरो ठाई पाडावा साधूजन सातत्याने साधूंच्या संगतीत राहावं. आणि लटकी असलेली ही माया जी काही आहे की जी आमच्यावर पुन्हा पुन्हा प्रभाव टाकते, पुन्हा पुन्हा आम्हाला त्या मायेमध्ये गुंतवते, त्या मायेचं एकदा पूर्णपणे स्वरूप जर का समजावून घेतलं तर मात्र मग त्या ठिकाणी त्या मायेच्या तडाख्यातून आम्हाला हळूहळू सुटता येऊ शकतं. आणि म्हणून ती मायेच्या तडाख्यातून सुटण्यासाठी सातत्याने काय करायचं, तर मायातीत असलेला असा जो परमात्मा आहे तो मायातीत असलेल्या त्या परमात्म्याला हळूहळू सातत्याने त्याचं अनुसंधान जे काही आहे त्या अनुसंधान आम्हाला सातत्याने सांभाळता आलं पाहिजे. आणि असं अनुसंधान म्हणजे अंतर्मुख होण्याची जी कला आहे ती अंतर्मुख होण्याची कला आम्हाला साधली पाहिजे. बहिर्मुखता हळूहळू कमी कमी होत होत त्या ठिकाणी अंतर्मुखता जी काही आहे त्यालाच इथे समर्थांनी अधोमुख आणि ऊर्ध्वमुख अशा पद्धतीने शब्द वापरलेले. अंतर्मुखाला त्यांनी ऊर्ध्वमुख म्हटलेला आहे आणि अधोमुखाला त्यांनी काय म्हटलंय तर बहिर्मुख म्हटलेला आहे. म्हणजेच अधोमुख याचा अर्थ त्यांनी काय म्हटलं, समर्थ असं म्हणतात, अधोमुखाने म्हणजे बहिर्मुखतेने आमचा भेद वाढत राहतो आणि ऊर्ध्वमुखाने म्हणजेच अंतर्मुखाने आमच्या अंतःकरण वृत्ती जी काही आहे जशी जशी ती आत आत अधिष्ठानाकडे जात राहील आणि अधिष्ठानाचं अनुसंधान ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहील तसंच असं हळूहळू भेद नाहीसा होईल आणि अभेदाचा अनुभव जो काही आहे तो अनुभव आम्हाला येऊ शकेल. आणि म्हणून त्याच्यासाठी काय होणं आवश्यक आहे, तर निसंगपणे निर्गुणी तो महायोगी. इथे ते म्हणतात की निसंगता जी काही आहे ती आम्हाला सांभाळता आली पाहिजे. सातत्याने निसंग राहता आलं पाहिजे. राहता येणं याचाच अर्थ काय आहे, तर काही वेळ तरी मला शांत बसता यावं. शांत बसून मीच माझ्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या विचारांकडे
काय सातत्याने शांत बसून माझ्या अंतःकरणामध्ये जे काही सातत्याने विचारांचे तरंग उठतात त्या तरंगांकडे हळूहळू मला काय तर साक्षीभावाने पाहता यावं. साक्षीभावाने पाहता पाहताच त्या ठिकाणी ते तरंग हळूहळू काय तर त्या उठणाऱ्या वृत्ती ज्या काही आहेत त्या वृत्तींच्या मध्ये एका वृत्तीनंतर दुसरी वृत्ती अंतःकरणामध्ये उठते आणि या दोन अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये मध्ये जी गॅप आहे ती मधली असणारी गॅप आम्हाला वाढवता आली पाहिजे. ही खरी साधना म्हणून सांगितली जाते की आम्हाला सद्गुरुजी काही ही मधली गॅप जी आहे की जी जेव्हा ती निशब्द अवस्था एक क्षणभर एक सेकंदभर अशा पद्धतीने ती निशब्द अवस्था, कारण एक वृत्ती उठते आणि ती उठल्यानंतर पुन्हा दुसरी उठण्यापूर्वी मध्ये जी काही थोडीशी गॅप असते एका सेकंदाची, ती गॅप आम्हाला ती जास्तीत जास्त वाढवता येणं आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मग काय तर त्या प्रवाहामध्ये न अडकता विचारांच्या प्रवाहात न जाता विचार हळूहळू कमी करता 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 त्या वृत्तींनाच काय करतात सातत्याने. म्हणून जे तुम्हा मला काय दिलेलं असतं सद्गुरूंनी नाम दिलेलं असतं, नामाची वृत्ती अंतःकरणात सातत्याने उठत राहिली तर बाकीच्या वृत्ती ज्या काही आहेत उठणाऱ्या त्या हळूहळू त्या वृत्ती काय होत राहतात मग कमी कमी होतात. कारण एकच एक वृत्ती सातत्याने उठत राहते, ती कोणती तर ती नामाविषयीची. म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम असेल जे काही कोणाला नाम दिलेलं असेल तर ती वृत्ती जेव्हा अशा पद्धतीने सातत्याने एकच एक वृत्ती उठत राहील तेव्हा बाकीच्या वृत्ती ज्या काही आहेत त्याचा बिमोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग अशा पद्धतीने आपणच आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या या सगळ्या विचारांचा काय करायचं आहे तर हळूहळू ते विचार कमी कमी करता करता त्यांच्याकडे साक्षी भावाने पाहता पाहता काय करता आलं पाहिजे तर त्या ब्रह्मतत्वाकडे आम्हाला जायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की वास्तविक पाहता प्रपंचामध्ये सुद्धा आम्हाला काय लागतो तर अनुभवाचे व्यक्ती लागते की जिला काहीतरी प्रपंचातला व्यवस्थित अनुभव आहे ती प्रपंचामध्ये देखील ती अनुभवाची व्यक्ती लागते आणि परमार्थामध्ये देखील तशाच प्रकारचा अनुभव असलेली आम्हाला अनुभव संपन्न व्यक्ती लागते. आणि म्हणून समर्थ या सूक्ष्म नामा दहन या समासामध्ये 28व्या ओवीमध्ये म्हणतात प्रपंचात्वा परमार्थ प्रचिती विण अवघे व्यर्थ. जर का या व्यवहार असो किंवा परमार्थ असो या दोन्ही मध्ये आम्हाला अनुभवाशिवाय कशाचाच वास्तविक पाहता उपयोग होत नाही. आणि तो अनुभव घेण्यासाठीचा आम्हाला कोण लागतं तर स्वानुभव संपन्न अशा प्रकारचा श्रेष्ठ पुरुष लागतो. आणि त्याच्या अनुग्रहानेच हळूहळू आमचा हा प्रवास जो काही आहे तो प्रवास आध्यात्मिक प्रवास जो काही आहे तो व्यवस्थित होत राहतो. आणि म्हणून स्वतःला सातत्याने शोधत राहणं हे फार फार महत्वाचं आहे. स्वतःला अभ्यास करायचा आहे आणि स्वतःला अभ्यास करता करता मी खरा कोण आहे हे जेव्हा आपल्याला शोधायचं आहे तर हे शोधताना पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने विचार करावा लागेल. आणि असा विचार करता करता मग जे काही माझ्या अंतःकरणात तरंग उठत आहेत मग कदाचित ते चांगल्या विचारांचे तरंग असतील, कदाचित ते वाईट विचारांचे तरंग असतील, पण त्या तरंगांना ते विचार जे काही उठत आहेत त्या वृत्ती ज्या काही उठत आहेत त्यांना त्या ठिकाणी ज्याच्या सत्तेवर त्या उठत आहेत आणि त्या मला कळतायत. कारण एक वृत्ती उठली मला कळली, दुसरी वृत्ती उठली ती मला कळली, अशा पद्धतीने त्या वृत्ती आपल्याला कळतात. याचाच अर्थ त्या ठिकाणी काय आहे तर त्या वृत्तींना पाहणारी मी त्याच्यापासून त्या वृत्तींपासून कशी आहे तर पूर्णपणे वेगळी आहे. आणि ते म्हणून करता करता अशा पद्धतीने जेव्हा वृत्ती कमी कमी होत जातील तेव्हा निवृत्ती जी काही आहे म्हणजे पूर्णपणे सगळ्या वृत्तींचा काय होईल तर तिथे निराश करता करता त्या जेव्हा वृत्ती उठणंच बंद होऊन जातील तेव्हा खऱ्या अर्थाने ती जी काही काय अवस्था असेल तर ती अवस्था ही खरं ब्रह्मतत्वाच्या अनुभवाची अवस्था असेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्यातल्याच असलेल्या या सगळ्या गोष्टींना आपण साक्षीभावाने पाहण्याचा प्रयत्न हा सातत्याने करत गेला पाहिजे. आणि करता करताच मग आत्मानिरूपण जे काही आहे या समासामध्ये समर्थांनी पुन्हा तोच एक विचार तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे की वास्तविक पाहता या ठिकाणी करता करविता जर का तो परमेश्वर आहे
आणि म्हणून सगळ्यात महत्वाची ओवी जर यातली कोणती असेल या आत्मानिरूपणामधली, तर ती ओवी म्हणजे प्रगट रामाचे निशाण आत्माराम ज्ञानघन विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे. हा विश्वामध्ये भरून राहिलेला जो ईश्वर आहे, सर्वदूर सर्व ठिकाणी आपण नुसतं शब्दाने म्हणतो की हा परमात्मा कसा आहे, तो सर्वदूर आहे, सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे आणि समप्रमाणात व्याप्त आहे. म्हणजे सर्वत्र सम त्या ठिकाणी सर्व ठिकाणी व्याप्त असलेला, सर्वत्र व्याप्त असलेला असा हा परमात्मा, असा हा ईश्वर वास्तविक पाहता सत्ता रूपाने त्याचं अस्तित्व आजही आम्हाला सातत्याने. आपल्याला असं होतं का हो, मी नाही असं कधीतरी वाटतं का मला? मी नाही असं मला कधीच वाटत नाही. म्हणजेच काय, तर माझं अस्तित्व कायमस्वरूपी आहे, सतत आहे असं मला काय तर सातत्याने मी नाही आणि मी नसावं असं सुद्धा मला वाटत नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने म्हणजेच काय, तर हे आत्म्याचं म्हणजेच ईश्वराचं अस्तित्व जे काही आहे ते सत्ता रूपाने सातत्याने आहे आहे आणि आहे. आणि म्हणून या हा आत्मारामच कसा आहे, तर ज्ञानघन आहे. ज्ञानघन का म्हटलं याला, तर त्या ठिकाणी ज्ञानरूपच तो आहे. आणि ज्ञानरूप असल्यामुळे मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कशानं कशाचं तरी ज्ञान होत आहे की नाही. सतत मला कशाचं न कशाचं तरी ज्ञान होतं. पंचविषयांचं ज्ञान मला होतं. माझं मन स्वस्थ आहे का अस्वस्थ आहे याचं ज्ञान मला होतं. माझ्या बुद्धीने व्यवस्थित निर्णय घेतलाय का चुकीचा निर्णय घेतलाय, माझी बुद्धी व्यवस्थित काम करते का नाही करते याचंही ज्ञान मला होतं. म्हणजे सातत्याने नुसतं जागृत अवस्थेमध्येच ज्ञान होतं असं नाही, तर मला स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा कशा प्रकारचं स्वप्न पडलं, चांगलं पडलं का वाईट पडलं, पुन्हा हेही ज्ञान जे काही आहे ते तिथे होतच आहे. म्हणजे ते स्वप्न चांगलं आहे का वाईट आहे, म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आत्मा नावाचं तत्व जे काही आहे, की जे ज्ञानरूप आहे ते तिथेही पण त्या स्वप्नावस्थेमध्ये देखील आहेच. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मग गाढ झोपेमध्ये सुद्धा आत्मा जो काही आहे, ज्ञानरूप आत्मा, तो सुद्धा त्या ठिकाणी गाढ झोपेमध्ये सुद्धा तो आहेच. कारण गाढ झोपेत जरी मी बोलू शकत नसली तरी सुद्धा झोपेतून उठल्यावर मी म्हणते की वा, मला काय छान झोप लागली होती, काही कळलं सुद्धा नाही. म्हणजेच त्या ठिकाणी काही कळलं सुद्धा नाही. हे पुन्हा कोणाच्या सत्तेवर कळलेलं आहे, हे पुन्हा त्या आत्मसत्तेवरतीच कळलेलं आहे. आणि म्हणून इथे त्या ठिकाणी म्हणताहेत की वास्तविक हा आत्माराम जे आहे हे आत्मचैतन्य आहे, तेच काय आहे, तर ज्ञानमय आहे, ते ज्ञानरूप आहे आणि तेच वास्तविक पाहता ब्रह्म आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रगट रामाचे निशाण, की तो इतका प्रगट आहे आमच्यासाठी की आम्हाला तिन्ही अवस्थांमध्ये त्या ठिकाणी काय सातत्याने ज्ञानरूपता त्याची अनुभवाला येते आहे. आणि म्हणून काय म्हटलंय त्यांनी की अशा पद्धतीने या जाणीवेच्या रूपाने प्रत्येकाला तो कसा आहे, तर तो त्या ज्ञानरूप आहे हे कळत आहे आणि तो माझ्या आतच आहे हे देखील कळत आहे. आणि म्हणून या आत्मारामाला वास्तविक पाहता जर का शोधायचं असेल तर अशा पद्धतीने त्वम आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो. आणि काय म्हणताना म्हणतो, त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः आणि त्वम त्या ठिकाणी काय म्हणतो, तर अवस्थात्रयातीतः. या तीनही अवस्था ज्या काही आहेत, या तीनही अवस्थांच्या पलीकडे तू आहेस आणि ते तत्वच वास्तविक माझ्या आतमध्ये आहे आणि तेच मी आहे. आणि अशा पद्धतीने हे प्रगट रामाचं निशाण आत्मारामाच्या रूपाने तुम्हा आम्हाला काय मिळत आहे, तर सातत्याने तो ज्ञानघन असलेला आत्माचा जो आहे, की जे आता मगाशी उल्लेख केला की प्रज्ञानम ब्रह्म, सातत्याने प्रकर्षाने आम्हाला कुठलं न कुठलं जे ज्ञान होत आहे ते ज्ञानघन आत्म्याच्या सत्तेवरती होत आहे. आणि तो आत्मा जो काही आहे तोच ज्ञान रूप असलेला आत्मा, तेच माझं खरं स्वरूप आहे ही जाणीव ते म्हणतायत की विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे. आणि अशा पद्धतीने या सद्गुरूंच्या कृपेने म्हणा, समर्थांनी हे जे काही आपल्याला ज्ञान या संपूर्ण दासबोधामध्ये सातत्याने सांगितलंय की अरे बाबा, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जाण, हे काय हेची साधूचे वचन सुदृढ धरावे, हे सातत्याने आम्हाला कोण सांगत आहे, तर आम्हाला सद्गुरू सांगतात. हे आम्हाला सातत्याने संत आम्हाला सांगत असतात.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्याला काय आम्हाला तर ओळखता आलं पाहिजे. आणि असं हे प्रकट रामाचे निशाण म्हणतायत. आणि पुन्हा त्या ठिकाणी यातल्या 2-3 ओव्या ज्या काही आहेत त्या अत्यंत प्रसिद्ध असलेल्या अशा ओव्या आहेत. ते म्हणतात की उपासना म्हणजे ज्ञान, ज्ञाने पाविजे निरंजन, योगियांचे समाधान येणारी ती. वास्तविक पाहता उपासना म्हणजे काय तर ज्ञान आहे, आणि ज्ञान याचाच अर्थ आत्मज्ञान आहे. आणि उपासनेने आम्ही कुठपर्यंत पोचलो पाहिजे तर आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आम्हाला पोचता आलं पाहिजे. आणि ही आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच काय आहे तर आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान त्या ठिकाणी. आणि म्हणून ज्ञाने पाविजे निरंजन, सातत्याने आम्हाला काय घ्यायचं आहे तर मी कोण आहे याचं सतत स्वरूपानुसंधान ज्याला म्हणतात त्या स्वरूपानुसंधानाची आम्हाला काय चटक लागली पाहिजे. आणि अशी चटक एकदा का लागली सातत्याने, तोच विचार करण्याची चटक जेव्हा माणसाला लागून, साधकाला लागून जाते, तेव्हा तो शास्त्र सुद्धा सूक्ष्म विचारच त्या ठिकाणी आम्हाला कोणापर्यंत घेऊन जातो तर ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जातो. कारण जो निश्चळाशी धाईल तो निश्चळची होईल असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. आणि जो चंचळाशी ध्याईल तो चंचळची, म्हणजे जो चंचळाचं ध्यान करतो म्हणजे अखंड आतमध्ये अनुसंधान चंचळाचं ठेवतो, म्हणजेच या संपूर्ण काय तर मायेचं हे अनुसंधान तो ठेवतो, तर तो काय होतो तर तो पुन्हा त्यालाच प्राप्त होतो. पण जो निश्चळ असलेल्या, निर्गुण असलेल्या, निराकार असलेल्या या परब्रह्माचं अनुसंधान ठेवण्याचा सातत्याने निश्चळाशी ध्याईल म्हणतात, म्हणजे ध्यान करतो. म्हणजे ध्यान करणं याचाच अर्थ अखंड त्याच्या अनुसंधानात राहणं. आणि असं जो करतो तोच एक दिवस त्याला निश्चयाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि अशा पद्धतीने या दोन्ही समासांमध्ये समर्थांनी याच्यातली ही ओवी सुद्धा अतिशय सुंदर आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जी काही माझ्या हातातून सातत्याने क्रियाशीलता मला जी काही प्राप्त झालेली आहे किंवा माझ्याकडून जे काही शक्तीनुसार कार्य चाललेलं आहे त्या शक्तीच्या पाठीमागे कोणाचं अधिष्ठान आहे तर भगवंताचं अधिष्ठान आहे. आणि त्या भगवंताच्या अधिष्ठानावरतीच त्या ठिकाणी हे काय चाललेलं आहे म्हणजे कार्य चाललेलं आहे, त्याच्या सामर्थ्यानेच हे कार्य चाललेलं आहे. अशा पद्धतीने म्हणून सातत्याने त्याचं अनुसंधान ठेवणं आणि त्या अधिष्ठानावर लक्ष केंद्रित करणं. आणि म्हणून मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ असं म्हणतात की अलक्षी लक्ष लावणे, अलक्षाकडे लक्ष आपलं वेधल्या गेलं पाहिजे की तुम्हा आम्हाला काय आहे, अलक्ष सध्याशी अलक्ष होऊन बसलेला आहे, पण त्या ठिकाणी अलक्ष असलेल्या अशा त्या परमात्माकडे आम्हाला सातत्याने काय ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. आणि म्हणून वास्तविक पाहता जीव रूप जो मी आहे तो कसा आहे तर तो माईक आहे, आणि खरा आत्मरूप जो आहे तो मी जो आहे तो शाश्वत आहे, आणि तो त्या ठिकाणी तोच अजन्मा आहे, तोच अमर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथे आपल्याला समर्थ अशा पद्धतीने पुन्हा या आत्मारामाकडे घेऊन जातात. आणि म्हणून आत्मा निरूपण समर्थ त्या या समासामध्ये करताना आपल्याला दिसत आहेत. सातत्याने या जीवाच्या पाठीमागे ईश्वरी नावाचं कर्तृत्व जे काही आहे ते कर्तृत्व करता करविता परमेश्वर, सकाळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू. आणि म्हणून वास्तविक पाहता सगळं करणारा कोण आहे तर परमेश्वर आहे, आणि आपण जीव रूपाने माईक आहोत, पण आत्मरूपाने मात्र आपण कसे आहोत तर शाश्वत आहोत. अशा पद्धतीने हा सगळा विचार तुम्हा मला सांगितलाय. समर्थांची एक ओवी मला इथे पुन्हा आठवते. समर्थ असं म्हणतात, एक मुख्य परमेश्वरू, दुसरे प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण आणीला चोरू कैचामध्ये. अरे बाबा, तू तिसरा हा घटक आणलाच कुठून? या विश्वामध्ये फक्त 2च घटक आहेत, आणि 2 घटक ते कोणते? एक मुख्य परमेश्वरू, एक फक्त परमात्मा आहे, आणि दुसरी जी काही आहे ती त्याची सगळी अष्टधा प्रकृती आहे, आणि ही अष्टधा प्रकृती ही नाशवान आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग तू आपल्याला स्वतःला जीव जे काही समजतोय तो तिसरा तू घटक आणलाच कुसून. वास्तविक पाहता जीव नावाचं संतांच्या दृष्टिकोनातून काय तर त्याला काही अस्तित्वच त्या ठिकाणी नाही. फक्त हे 2 घटकच आहे की एक मुख्य परमेश्वर म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म,
आणि दुसरं जे आहे ते अष्टधा प्रकृती, आणि म्हणून दुसरी प्रकृती जगदाकारू, जगदा या देहासकट असलेली जगदाकार असलेली प्रकृती जी काही आहे की जिला आपण अष्टधा प्रकृती म्हणतो, तर ती हे असे दोन घटक आहेत. आणि हीच ते अष्टधा प्रकृती ही माईक आहे हे आपण वारंवार ऐकलेलं आहे. आणि म्हणून मग वास्तविक पाहता जीव म्हणून जो काही तू स्वतःला समजतोयस तिसरा म्हणून, तिसरा आपण आणीला चोरू कैचामध्ये, असं ते म्हणत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पुन्हा पुन्हा समर्थ या पूर्ण नाम दशक या 20व्या दशकामध्ये आमचं लक्ष पुन्हा पुन्हा त्या ब्रह्मस्वरूपाकडे वेधून घेतात आणि आम्हाला पुन्हा पुन्हा तोच विचार करायला सांगून त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणावरती तो विचार बिंबवावा यासाठी समर्थ सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला कंटाळत नाहीत. तो विचार आपण आतमध्ये जोपासायचा प्रयत्न करूया आणि झालेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ. माधुरीताई खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणे तुम्ही या सगळ्या याच्यातले इतके बारकावे, अनेक बारकावे सांगितलेत आणि त्याचा साधनाच्या दृष्टीने अर्थातच आम्हाला सगळ्यांना खूप फायदा होणार आहे. या माईक जगाकडे बघताना आपलं कायम लक्ष अधिष्ठानाकडे राहिलं पाहिजे आणि त्यासाठी चिंतन, मनन, निधिध्यासन या म्हणजे साधनेला पर्याय नाही. आणि जर तुमची साधनेची तयारी झाली तर सद्गुरु कृपा ही तुमच्यावर, तयारी तुमची पूर्ण असली तर सद्गुरूंची कृपा ही तुम्हाला होऊ शकते आणि ते त्यांच्या शिष्याला नक्कीच अनुभव देऊ शकतात. आपली तयारी हवी तेवढी ती साधना करण्याची. तशी साधना आपल्या सगळ्यांकडनं घडो अशी आपण समर्थचरणी प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. मी मृणालला विनंती करते शेवटचा श्लोक घ्यायला. मृणाल आहे ना? मृणाल हो आहे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.